मित्रांनो, हे आपल्याला पाठीमागे दोन नंद दिसते ते चांगल्या रीतीचा पळ आहे. मालक मायाची चर्चा केली मालकांनी की बाबा बैल पळते ती पण तरी देखील अडचण येते त्या पायऱ्याला. नक्की काय काय गोष्टी घडतात त्या बघूया. कारण काय होतंय, बैलगाडी क्षेत्रात बरीच बैल अशी आहेत की पळून देखील अंधारात आहेत आणि पाळणारा बैल कायम उजेडात आला पाहिजे, मी कायम बोलत असतो. पहिल्यांदा परिचय सांगा बैलाचा, तुमचं नाव. मी तुषार ढवळे, बापदेव प्रसन्न ढवळेवाडी या नावाने बैल पळतो. मेजर रुपेश कदम गारवडी. बैलाचं नाव आहे गरुडा. स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या काही पहिल्या 2-3 खरेदी झाल्या, त्यातला हा एक बैल. रणजित सर असतानाच हा बैल माझ्याकडे आला. त्याच्यानंतर हा बैल मी खरेदी केला आणि हा बैल आता पळतोय. आता सध्या बापदेव प्रसन्न ढवळेवाडी मेजर रुपेश कदम ढवळेवाडी गारवडी या नावानेच बैल पळतो. काय आता गोष्टीसनी तोंड द्यायला लागतं, कारण आता तुमच्या सहकार्याने सांगितलं की बऱ्याच गोष्टी होत्या त्या. तोंड असं द्यायला लागतं की बऱ्यापैकी पावत्या आम्ही 1 किंवा 2 जास्तीत जास्त टाकतो. गेल्या वर्षी लगातार 13 मैदान बैल हा कडनं गटपास आहे. सेमी पण कडनं लागतोय. गटपास करणं सोपं आहे थोडं कडनं, पण सेमीमध्ये ज्यावेळेस टॉपच्या गाड्या येतात त्यावेळेस कडनं पळायचं म्हटलं तर थोडं अवघड जातं. आणि बैलाचं पहिरं पण तसं जसं गटपास केल्यानंतर ना सेमीच्या किंवा जे वरच्या पहिऱ्यातले बैल पाहिजेत तसं भेटत नाहीत. मग जेव्हा मधून लागेल गाडी त्यावेळेस चांगली पळेल गाडी आणि बैल सेमीला बऱ्यापैकी पुरत नाही त्याला. दोन्ही खांदी बाहेरून बैल पळतो तेवढाच. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात नुसता बैल पळून चालत नाही, ओळख पण मोठी लागते. ओळख मोठी लागते, तुमचं नियोजन पण चांगलं पाहिजे. सुट्टी मेकर असो, ड्रायव्हर असो, आपलं भाग्य चांगलं आहे की आपल्याकडे चांगले ड्रायव्हर असतात, सुट्टी मेकर पण येतात भरपूर. बैल पण पळतोय. फक्त पैऱ्याला अडचण थोडी होते की वरचे जे पैरे पाहिजेत ते अजून भेटले नाहीत बैलाला. काय नेमकं काय होतंय मग पायऱ्याला, काय भेटत नसतील? काय होतंय, मोस्टली कडनं बैल पळतोय, सेमीला पण कडनं पळतोय, त्याच्यामुळं मग कुठंतरी थोडं मागं पडतोय. 1-2 मैदानामधून पळला पण तिथं टॉपच्या गाड्या लागल्या. जसं की सिद्धेश्वर कुरवलीला आजचं मैदान झालं, तिथं मत्तूरनं 1 नंबर केला. कळंबीचा शंभू त्या सेमीत आमच्या सेमीत होता, तो 2 नंबरला उतरला आणि आम्ही 3 नंबरला उतरलो. म्हणजे आता मत्तूर सारख्या बैलाच्या सेमीत पळणं म्हणजे तसं भाग्यच आहे ते. तरी पण तिथं बैल चांगला पळला. मग तेच प्रॉब्लेम होतात की कधी चुकून मधून गाडी लागली तर मग एखादी टॉपची गाडी लागते. आता परवा दिवशी वॉटर स्टेशनच्या मैदानात मैदान झालं, त्यावेळेस लासुन्याचा रोमन आणि ह्याची गाडी पळाली. ती पण गाडी 2 नंबरला गटाला उतरली आणि जे गटात बसली गाडी त्याच गाडीनं फायनलला 3 नंबर केला कडनं. तर असं होतात आहे की चांगले पैरे कधी झाले तर मग कधी चांगल्या गाड्यात पण पळतोय बैल. तर तेच अडचण फक्त एकच आहे की मोस्टली कडनच पळतोय बैल, त्याच्यामुळं थोडी प्रॉब्लेम होतो थोडा. म्हणजे रणजित मित्रांनो, स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा गरुडा जो ते कायम प्रेम करायचे त्याच्यावर गरुडावर. कारण त्यांनी सांगितलेलं बी की बैल पळो अगर ना पळो, तुम्ही मुख्य प्राण्यावर प्रेम केलं पाहिजे. तुमच्या दावणीला 100% नंदी लागतो. त्यांचंही तसंच झालं. सारख्या सुंदर सारखी नंदी चांगली लागली. म्हणजे चर्चा जी करायची सर ती हाच गरुडा. हाच गरुडा. जर रणजित सर असते तर नक्कीच हा आत्ता टॉपच्या बैलात पळला असता. कारण तो जे सर होते त्यांचं नियोजन भरपूर टॉपचं होतं. आता कसं होतं की ते गेले, त्यांच्यानंतर ना ते जर असते तरी त्याचे गरुडाचे पहिरे जरी मी घेतला होता तरी गरुडाचे पहिरे तेच करत होते. इव्हन चर्चा पण व्हायची की रणजित सरांच्या सर्जा बरोबर पळवायचं आहे, पण त्यावेळेस तेवढा तयार नव्हता. त्याच्यामुळे मीच म्हणायचो की आपला बैल तेवढा तयार नाही. आता तयार झालाय पण आता पायऱ्याला अडचण येते. कसं होतं, आपण ज्यावेळेस आपण टॉपच्या पायऱ्यात पोहतो त्यावेळेस आपला पण बैल त्या पायऱ्याचा तयारीचा पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. आणि विनाकारण मग आपण जे टॉपचे पैरे त्यांना आपण म्हणायचं द्या, पण आपला तयारीचा नसेल तर ते टॉपचे पैरे करून उपयोग नाही. पण आता तो तयारीचा आहे, आता दोन्ही फेरे पण चांगला पोहतो. म्हणजे आपण आपल्या बैलाचा पळ बघितला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की आपला त्या बैलाशी बरोबरी करू शकत नाही. जेव्हा बरोबरी करेल तेव्हाच पायरा मागितला पाहिजे. 100% हे खरंय. ज्यावेळेस आपली पण तयारी ठेवा, आपला पण बैल तेवढा ताकदीचा बनवा, घडवा. आपल्या बैलाचा पळ बघा, त्या बैलाला मॅच होईल असा पळ असणारा बैल घाला तर चांगलं नियोजन होईल. ते दोन्ही पण बैल टॉपचे पळून पण जर का पळ एकमेकांना मॅच होत नसेल तर ते पण गाडी पळणार नाही. काय सांगचाल, मगाशी भेटला तुम्ही
बऱ्याच कारण काय होतं, सहकाऱ्यांचं कष्ट मालकांच्या पेक्षा जास्त सहकाऱ्यांचं कष्ट म्हणलं तरी चालेल. बरोबर आहे. कसं आहे, आत्ता बैल पळतोय. आता गेल्या सीझनला बैल कडनं 14 मैदानं कडनं पळला, कडनं गटपास केला. काय होतंय, सेमीला तर कड तर लागते, कडनं बैल पळतोय, पण त्याच्या बरोबरचा बैल त्याला पुराणा झालाय. आणि पायऱ्याचं म्हणचाल तर कसं आहे, आपला बैल पळून आपल्याला सिद्ध करायला लागते, त्याला आपल्याला कष्ट करूनच वर जायला लागते. पण वर पाहणाऱ्या बैल मालकांना बी थोडा खालच्यांचा, ज्याचा पळतोय त्याला तरी बैल द्यावा, ज्याचा पळतोय त्याला फक्त बैल द्यावा त्यांना. बघा मित्रांनो, त्यांचं म्हणणं असंच आहे की हा मेसेज सर्वांच्या सोबत जावा सगळ्यांच्याकडे, कारण बैल पळतोय, फक्त पायऱ्याची अडचण येते. काय सांगाल दादा तुम्ही? काय नाही, ते म्हणतात तेच खरं. जो बैल पाळणारा बैल आहे ना, त्या बैलाला लोकांनी बैल दिला पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, आज जर समजा आता आज आम्ही कंप्लीट 5 मैदानात पलीकडचा बैल आहे, आज गटपास आहे ह्या मैदानात. काय नाव आहे त्याचं? भारत नाव आहे त्याचं. हा बैल आपण वासरू असतानाच घेतला होता. बंडा ड्रायव्हर सुरूच आहेत ना, त्यांच्यापासून खरेदी केलं छोटा बच्चा असताना. आदतमध्ये त्याचे जवळजवळ 11-12 गुलाल आहेत आदतमधले. आणि नंतर ना दुसऱ्यापणात नियोजन होत नव्हतं, पैर आपल्याला चांगला भेटत नव्हता, त्यात काय जमलं नाही. आता बैल एवढा पळतोय की आता 5 मैदानं बैल आहे, गाडी बांधायची आणि कसरा हातात धरायचा ड्रायव्हरने. बैल असं सोडूनच देत नाही कसरा. आज बी ह्या मैदानात गटपास आहे, सेमीला मार खाल्ला, मोठ्या गाडीत आलो, त्याचं काय नाही. फक्त एवढंच की कसं पळणाऱ्या बैलाला बैल दिला पाहिजे. आज तुम्ही समजा बाबा वायदीचा प्रकार आहे, तुम्ही तर बघताय. आज न वायदी घेता तर कोणच देत नाही. आज मी माझ्या बैलाला हातात धरायचे, पळवायचा आहे, तरी सुद्धा मी आज समोरच्याला भाडं देतो. आज बी मैदानाला बैल समोरचा बैल भाडं देऊन बोलावल्या, तरी सुद्धा आपल्या बैलांना कसरा टाकून दिला नाही खाली. ही परिस्थिती आहे. पळणाऱ्या बैलाला बैल लोकांनी दिला पाहिजे ही म्हणतात, ती बी ती खरं आहे. मित्रांनो, खरं आहे, पळणाऱ्या बैलाला बैल भेटलाच पाहिजे, कारण बैलगाडी क्षेत्र आपल्याला जर जास्त काय टिकवायचं असेल तर सर्वसामान्य बैलगाडा मालकांच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्याही बैलांचं पैर झालं पाहिजे. कारण फक्त 10-20 बैल किंवा 30 बैल पळून ही बैलगाडी क्षेत्र होत नाही. बैलगाडी क्षेत्रात असे बैलगाडा मालक येतात, त्यामुळे ही मैदान होत असते ती. आता हे पण सहकार्य येते, काय काय अडचणींना तोड द्यायला लागतंय आल्यानंतर मैदानात. आता मालकाने तर सांगितलं, पण तुम्ही सहकार्य आहे. आता कसा विषय झालाय, क्षेत्र बरंच मोठं झालंय, पण आम्ही काय पहिल्यापासून म्हणजे एवढा बैल पळावला की अक्षरशः कधी कधी गट गावत नव्हता. असं वाटायचं की त्याच्या याला येतोय आणि काय म्हणजे हाय का नाही, काय आपण पळतोय बैल पण पायऱ्या वाचून बैल मरतोय थोडक्यात. की आपला बैल एवढा पळून आणि कडनं तर तुम्हाला सांगतो कितीच मैदान असं झालंय की आम्ही कडशिवर पळलो नाही. आणि एक मैदानात तर अक्षरशः घरची गाडी पळावली, पण पैर नाहीत म्हणून. काय काय नाही, पैर देतो म्हणायचं आणि आदल्या दिवशी कॅन्सल करायचं, असं झालं तसं झालं, म्हणजे सांगायची ही कारण द्यायची. हे असं नाही केलं पाहिजे. आणि त्यांचा दुसऱ्या दिवशी बैल मैदानात देतोय पळाय, मग असं नाही केलं पाहिजे खरं माणसानं. खरं आहे मित्रांनो, या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. कारण काय होतं, यामुळं जी बैलगाडी क्षेत्रात आपण माणसं जोडलेले आहेत ती माणसं तुटत असतात आणि आपल्याला बैलगाडी क्षेत्रात माणसं जोडायची ती तोडायची नाहीत. आता मुलाखत बघितली, कॉल येतील, कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा असतो, कोण नियोजन करताय? आता याचं नियोजन हा करतो, मालक स्वतः करते. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग. माझं नाव तुषार ढवळे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 83 080 30 711. जर तो नंबर नाही लागला तर अल्टरनेटिव्ह नंबर आहे 77 200 38 711. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. जर पळ असेल चांगला, आम्ही बऱ्याच आदत मैदानात पण पळलो. आदत जरी चांगला बैल पळत असेल, आदत पळत असेल, त्यांना घेऊन पण बरेच गटपास केलेत. नंतर असं जाणवायला लागलं की ज्या आदत वासरांना आम्ही गटपास करून दिलेत त्यांना परत आपण गाडी चांगली पळते म्हणून त्यांना बोललो का नाही की आपण पळवू गाडी, तर तेच बोलतात की नाही आमचं नियोजन झालेलं आहे, तुमच्या बैलाला कुठं गुलाल आहे. आणि त्या आदतला आम्ही असे सुट्टे 2 टांगे 3 टांग्याने गटपास करून दिलेले. तर हे एक दुर्दैव आहे की आपण ज्यांना सपोर्ट करतोय ना तेच आपल्याला नंतर आपल्यालाच म्हणतात की असं आमचं नियोजन झालेलं आहे. तर ते एक थोडं हे, आम्ही काय आदत असो ओपनचा बैल असो, बैल चांगला पळत असेल तर आम्ही 100% बैल देतो. आणि त्यानंतरची काय खासियत सांगताना, कसा पायरा पाहिजे? पायरा नाही, बैल उजव्या खांदी आतून बाहेरून कसा पळतो, आपल्या डावीचा बैल चालतो, त्याचं काय नाही. आतून बाहेरून
कसा पडतो त्याचा काय विषय नाही, एक खान पण तो उजवा. कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे का? कॉन्टॅक्ट नंबर देऊया, देण्याबद्दल नाही काय. माझं नाव किरण नवले, साखरवाडी. 9373794443 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर कधी गरज पडली, वाटली बाबा काय नाही हा बैल आपल्याला चालतोय, कुणी अवश्य फोन करा. त्याला नाही आम्ही कधीच म्हणणार नाही. आदत वासरू असू द्या नाहीतर ओपनचा बैल असू द्या, कुणाचा आम्ही नाही म्हणणार नाही त्याला. मित्रांनो बघा, त्यांनी जसं सांगितलं नाही म्हणणार नाहीत, आणि 100% असल्या नंदींचं पैर झालं पाहिजेत, तरच बैलगाडी क्षेत्र अजून उंचावत जाणार आहे. कारण नाद सगळ्यांनाच लागलाय, पण नाद टिकला पण पाहिजे, आणि जे नादात पडले ते पण टिकले पाहिजेत. तर मी शुभेच्छा करतो की ही मुलाखत बघितल्यानंतर तुम्हाला पैर जसं पाहिजे तसं भेटतील, आणि जी अपेक्षा ठेवली तुम्ही गुलालाची ह्या नंदीकडून किंवा त्याच्याकडून, त्या अपेक्षा एक ना एक दिवस तुमची नक्की पूर्ण होणार. कारण जर कष्ट केलं ना तर फळ हे 100% मिळतं. मी कायम बोलत असतो. धन्यवाद.